नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाइंड पूर्वपरीक्षेची जाहिरात येत्या काही काळामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्याची तयारी करत असताना जुन्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो PYQ त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचे असते। सुभाष IASच्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या कंबाइंड पूर्वपरीक्षेसाठीची टेस्ट सिरीज लवकरच सुरू होणार आहे आणि याच सगळ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून जुन्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस आपण या YouTube चॅनलवर आणि आपल्या ॲपवरही सुरू करत आहोत। तर सुरुवातीला आपण 2023 साली झालेला, मला वाटतं 30 एप्रिल परीक्षेची तारीख जी होती 30 एप्रिल 2023 साली झालेला कंबाइंड ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे त्याच्यातल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं डिस्कशन आपण करणार आहोत। माझ्या हातामध्ये डिजिटल कॉपी आहे प्रश्नपत्रिकेची, त्याच्यामध्ये संच ए जो आहे तो माझ्याकडे आहे। हाच पेपर मी सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा काल मला वाटतं अपलोड केलेला आहे। तो तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा त्याची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता आणि डिस्कशन चालू असताना त्यातल्या नंबरिंगवरनं आपण बोलत राहणार आहोत। सो याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 65 51 to 65 51 to 65 क्वेश्चन नंबर जर आपण पाहिले तर 51 to 65 असे 15 प्रश्न जे आहेत ते पॉलिटीवरचे आहेत। 15 प्रश्न ते आपण आता वन बाय वन डिस्कस करणार आहोत। जुन्या प्रश्नपत्रिकाचं डिटेल ॲनालिसिस करणे, जुन्या प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस करणे हा कोणत्याही परीक्षेच्या प्रिपरेशनचा पाया असतो। जुने प्रश्न कसे येतात, काय प्रकारच्या फॅक्ट्स त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत, किती डेप्थला जाऊन त्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत, हे समजावून घेण्यासाठी आपल्याला जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा किमान गेल्या 5 वर्षांच्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावरच आपलं सगळं प्रिपरेशन जे आहे ते ठरवलं पाहिजे। सुभाष IASच्या प्लॅटफॉर्मवर जी टेस्ट सिरीज आता होणार आहेत ती सुद्धा या जुन्या प्रश्नपत्रिकेच्या फॉर्मॅटवरच असणार आहे। रिसेंट जो फॉर्मॅट होता की ज्याच्यामध्ये गणिताचे 20 प्रश्न आलेले आहेत, पॉलिटीचे 15 प्रश्न आलेले आहेत, इकॉनॉमीचे 15 प्रश्न आलेले आहेत, भूगोलाचे 10 प्रश्न आलेले आहेत, इतिहासाचे 10 प्रश्न आलेले आहेत, करंट आणि सायन्सचे प्रत्येकी 15-15 प्रश्न आलेले आहेत। या प्रकारचा फॉर्मॅट घेऊनच आपल्या टेस्ट सिरीज जी आहे ती लॉन्च होणार आहे आणि त्याचे सगळे टेस्ट पेपर या फॉर्मॅटवरच असणार आहेत। यापूर्वी सुद्धा ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर मी टेस्ट सिरीज कंडक्ट केलेले आहेत तिथे सुद्धा आपण अशा पद्धतीने दर्जा जो आहे तो कन्सिस्टंट आपण ठेवलेला होता, तसाच दर्जा सुभाष IASच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा मी ठेवणार आहे। सो त्याची जी काही सगळी माहिती आहे ती सुभाष IASच्या ॲपवर तुम्हाला मिळेल। टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्याचं शेड्यूल, त्याचं जे काही फी स्ट्रक्चर आहे या सगळ्याची माहिती मिळेल। तर आता आपण पॉलिटीचे हे जे 15 प्रश्न आहेत ते वन बाय वन डिस्कस करूया। प्रश्न क्रमांक 51 ते 65 2023चा ग्रुप बीचा कंबाइंड पूर्वपरीक्षेचा पेपर। पहिला प्रश्न वाचतो मी, बघा। महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट? महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, आर्टिकल 165 165, आर्टिकल 165 165 आणि अटर्नी जनरल ऑफ इंडिया, भारताचे जे महान्यायवादी आहेत त्यांचा आर्टिकल किती आहे? आर्टिकल 76 76, म्हणजे ते 76 केंद्राच्या पातळीवर आणि खाली राज्यांच्या पातळीवर 165 165। वरती अटर्नी जनरल ऑफ इंडिया जे काम करतात त्याच कामाला किंवा त्याच पदाला घटक राज्यांच्या पातळीवर करस्पॉन्ड करण्याचं काम कोण करतं? तर राज्याचे महाधिवक्ता किंवा ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, त्यांच्या संबंधीची माहिती। मग बेसिक माहिती आपल्या लक्षात घेतली पाहिजे। त्यांना आपण काय म्हणतो? हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ द स्टेट, हायेस्ट लॉ ऑफिसर। जसं अटर्नी जनरल हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, तसेच ॲडव्होकेट जनरल राज्याचे ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात। अटर्नी जनरल आर्टिकल 76 मधले त्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात। तर ॲडव्होकेट जनरलची नेमणूक कोण करतात? राज्यपाल करत असतात। मग इथे मला वाटतं पहिलंच विधान जे आहे ते चुकीचं आहे की या महाधिवक्त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात। पहिलंच विधान म्हणजे आन्सर इज 1, अयोग्य विधान विचारलंय। म्हणजे 2, 3, 4 वाचायचीही गरज नाही आहे। कंबाइंड पूर्वपरीक्षेचे प्रश्न जे आहेत ना ते इतक्या लूज पद्धतीनं डिझाईन केलेले आहेत। जोड्या लावांचे प्रश्न तुम्ही बघा, अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेले प्रश्न तुम्ही बघा, थोडीही माहिती म्हणजे अगदी आपण म्हणूया त्या टॉपिकची
40% माहिती 50% माहिती जरी असेल तरी प्रश्न सुटतो. ऑब्जेक्टिव्ह परीक्षांची हीच खासियत असते की आपल्याला सगळं माहीत असण्याची आवश्यकता नसते. फार रेअर सिच्युएशन्समध्ये MPSCच्या बाबतीत जर विचार केला, गेली 10 वर्ष मी शिकवतोय, MPSCच्या बाबतीत 100% माहिती असण्याची गरज फार कमी प्रश्नांना लागते. लॉजिकवर 50-50 करून किंवा थोड्याशा माहितीच्या आधारे ते प्रश्न आपल्याला सोडवता येतात. कारण प्रश्नांचं फ्रेमिंग हे फार मेहनत घेऊन केलेलं नसतं. खूप कमी माहितीच्या आधारे, म्हणजे इथं मला एवढं जरी माहिती आहे की राज्याच्या महाधिवक्त्यांची नेमणूक राज्यपाल करतात, तरी पहिला प्रश्न सुटला आणि मी बाहेर निघालो. म्हणजे 60 मिनिटांमध्ये ते 100 प्रश्न सोडवायचे असतील तर 2-3-4 वाचायची गरज पण नाही. लक्षात येते. मग आणखी काय काय माहिती आपल्याला देता येतील की पात्रता काय असते, क्वालिफिकेशन काय असते ॲडव्होकेट जनरलचं, तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची त्या व्यक्तीची पात्रता असावी. म्हणजे काय, भारताचा नागरिक असावा. आणखी काय आहे, ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये किमान 10 वर्षे जे आहे ते त्यांनी घालवलेली असावीत. आणखी काय, त्यांची जी टर्म आहे, टर्म पदाचा अवधी जो आहे तो फिक्स आहे का, तर तो फिक्स नाही. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत साधारणतः ते पदावर राहतात किंवा त्याच्या आधी जर त्यांना राजीनामा द्यावासा वाटला तर ते राज्याच्या राज्यपालांकडे आपला राजीनामा देऊ शकतात. संकेत असा आहे, कन्व्हेन्शन असा आहे की शक्यतो सरकार बदललं की ते आपला राजीनामा देतात. हा संकेत आहे, नियम नाही. इट इज कन्व्हेन्शन अँड नॉट रूल. कंपल्शन नाही. नवीन सरकारला वाटलं की त्याच व्यक्तीची नेमणूक ॲडव्होकेट जनरल म्हणून करायची आहे तर नवीन सरकार ते करूच शकतं. त्याचं मानधन जे आहे ते पण कोण ठरवतं, राज्यपाल ठरवत असतात. आर्टिकल 165. आणि मग आता खाली जी 2-3-4 विधानं दिली आहेत की राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते सरकारला सल्ला देतात, राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. हे करेक्ट आहे. म्हणजे त्यांची ती कामच आहे. जी लीगल मॅटर्स त्यांना रेफर केलेले आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी ॲडवाईस देणं, राज्यपालांनी त्यांना इतर जी कुठली कामं रेफर केलेली आहेत ती कामं जी आहेत त्या ड्युटीज आहेत त्या पार पाडणं आणि कॉन्स्टिट्यूशन ऑर एनी अदर लॉ याच्यानुसार त्यांना काही कामं दिली असतील तर ती त्यांनी पार पाडणं. सो 2, 3, 4 इज करेक्ट, 1 इज इनकरेक्ट. आणखी महत्त्वाचं त्यांच्या बाबतीत काय सांगता येतं, तर राज्याचं जे विधिमंडळ आहे, स्टेट लेजिस्लेचर आहे, त्या विधिमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या अशा समित्यांमध्ये ज्याचे सदस्य म्हणून त्यांना अपॉइंट केलंय अशा ठिकाणी त्यांना बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. परंतु हा अधिकार केवळ बोलण्यापुरताच असतो, तिथे मत देण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार त्यांना नसतो. आर्टिकल 177 नुसार हा अधिकार त्यांना मिळतो. म्हणजे 165 मध्ये तुमचं ॲडव्होकेट जे काही जनरलचं पद आहे आणि 177 मध्ये राज्याच्या विधिमंडळामध्ये बोलण्याचा अधिकार त्यांना दिला जातो. आणखी एक त्यांना प्रिव्हिलेज आहे की जे तुमचे राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत, MLAs आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया राज्य विधिमंडळाचे जे सदस्य आहेत, त्यांना असणारे जे प्रिव्हिलेजेस आहेत, विशेष अधिकार आहेत, ते सुद्धा त्यांना एन्जॉय करता येतात आणि हे विशेष अधिकार त्यांना मिळतात आर्टिकल 194 अंतर्गत. म्हणजे 3 आर्टिकल जे आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे, 165, 177 आणि 194. लक्षात येतं. इथं मला वाटतं मी ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट या पदाविषयी जवळपास सगळंच बोललेलो आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 52. काय म्हटलंय, उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन संबंधित याचिका स्वीकारू शकतात. हे विधान करेक्ट आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 3. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि 4. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 आहे. मी मागाशी म्हटलं तसं किती लूजली इथं हा जो प्रश्न आहे हा डिझाईन केला आहे. म्हणजे पर्याय 2 आणि 3 बघा की कॉमन सेन्स, म्हणजे साधारणतः जर आपला मेंदू कमरेच्या खाली 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 जरी असला एखाद्याचा तरी त्याला कळू शकतं की अरे 2 आणि 3 मध्येच उत्तर असायला पाहिजे, कारण राष्ट्रपती नेमणूक करतात आणि राज्यपाल नेमणूक करतात. ह्यापैकी एक काहीतरी चुकीचं असलंच पाहिजे. म्हणजे 1 आणि 4 हे जागेवर बाद होतात. 1 आणि 4 जे आहे ते जागेवर बाद होतात. म्हणजे फार लूजली डिझाईन केलेला पेपर ज्याला आपण म्हणतो. म्हणजे जवळपास पॉलिटीच्या या 15 पैकी एखादी एरर झाली तर 14 प्रश्न जे आहेत ते बरोबर यायलाच पाहिजे, असा हा 2023चा पेपर होता.
फार लूजली, म्हणजे सेकंड आणि थर्ड. मग लगेच आपल्याला काय आहे की राज्याचे राज्यपाल नेमणूक करत नाहीत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतींकडूनच होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. मग आता उच्च न्यायालयासंबंधी काय काय आपल्याला सांगता येतं की भाग 6 आर्टिकल 214 ते 231, भाग 6 आर्टिकल 214 ते 231 हायकोर्ट्सची जी काही प्रोव्हिजन आहे ती त्याच्यामध्ये दिलेली आहे. मग नेमणुकीबद्दल काय म्हणता येतं, उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात CJ प्लस अदर जजेस, रचना कशी असते, मुख्य न्यायाधीश प्लस इतर न्यायाधीश. मग आता हे इतर न्यायाधीश किती असतात यांची संख्या कोण ठरवतं, तर या इतर न्यायाधीशांची संख्या सुद्धा ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. हा इतर न्यायाधीशांची संख्या सुद्धा ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. घटनेमध्ये प्रत्येक उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या नमूद केलेली नाही, ती ठरवली जाते प्रेसिडेंट कडून. मग आता नेमणुका कुठून येतात, मुख्य न्यायाधीश आहे त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, पण मग ती कशी करतात, राष्ट्रपती प्लस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस त्या संबंधित घटक राज्याचे राज्यपाल यांना कन्सल्ट करून राष्ट्रपती जे आहेत त्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करत असतात. आणि कधी कधी एकच उच्च न्यायालय एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये कॉमन असतं, तर जेवढी राज्य त्या उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत त्या सगळ्या राज्यपालांशी तिथे कन्सल्ट केलं जातं. हे झालं त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक. मग आता इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना काय केलं जातं, तर सरन्यायाधीश प्लस राज्यपाल प्लस नियुक्त केलेले त्याच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याशी सुद्धा कन्सल्ट करावं लागतं. मग आता याच्या संदर्भात काय झालं की काही केसेस झाल्या की ही नेमणूक करताना सरन्यायाधीशांशी कन्सल्ट करणं जे आहे ते कंपल्सरी आहे की नाही, मग फक्त सरन्यायाधीशांशीच कन्सल्ट करायला पाहिजे का, तर याच्यातनं काही डिस्प्यूट घडले आणि त्याच्यातनं काही केसेस आल्या. मग त्यातली सेकंड जजेस केस जी आहे 1993ची, सेकंड जजेस केस जी आहे 1993ची, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी भारताच्या सरन्यायाधीशांशी कन्सल्ट करणं किंबहुना त्यांच्या निर्णयाला कन्फर्म करणं, एक प्रकारे कंपल्शन जे आहे त्यांच्याशी कन्सल्ट करणं जे आहे हे तुमच्यावरती राहील. पुढे थर्ड जजेस केस 1998ची जी येते, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की केवळ राष्ट्रपतींनी भारताच्या सरन्यायाधीशांशीच कन्सल्ट करणे नव्हे, तर CJI प्लस 2 सिनियर मोस्ट जजेस इन द सुप्रीम कोर्ट, सेवा ज्येष्ठ असणारे सर्वोच्च न्यायालयातले जे 2 न्यायाधीश प्लस भारताचे सरन्यायाधीश, हा जो तिघांचा कॉलेजियम आहे, हा जो गट आहे, याच्याशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि या कन्सल्टेशन नंतर त्या न्यायाधीशांची नेमणूक होईल. म्हणजे भारताचे सरन्यायाधीश प्लस इतर 2 सेवाज्येष्ठ न्यायाधीश हे कन्सल्टेशन इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतीत करायला पाहिजे. सन ज्याला आपण म्हणतो 2014 मध्ये 99वी घटनादुरुस्ती कायदा आला आणि ज्यांनी या न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतीत NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ची स्थापना करण्याविषयीची तरतूद केली होती की केवळ आता हे कॉलेजियमकडे नको, कॉलेजियमला आपण आता बरखास्त करू आणि आपण नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, ज्याच्यामध्ये लेजिस्लेचरचे लोक असतील, एक्झिक्युटिव्हचे लोक असतील आणि ज्युडिशरीचे लोक असतील, असं एक कमिशन आता ही नेमणूक करेल, अशी तरतूद 99व्या घटनादुरुस्तीने केली. परंतु ही तरतूद पुढे 2015 साली सर्वोच्च न्यायालयाने, ज्याला फोर्थ जजेस केस असं पण म्हटलं जातं, क्वॅश केली आणि म्हटलं की हे चालणार नाही आणि त्यांनी कॉलेजियमला पुन्हा रिएस्टॅब्लिश तिकडे केलं. लक्षात येतंय. सो हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबतचे हे सगळे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट बघा प्रश्न, आता आपण किती बघितला, 51, 52, 53 बघा. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. मग आता हा प्रश्न सोडवताना मी ज्या मागे टेस्ट सिरीज पॉलिटीच्या वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याच्यात मी हे अनेकदा ह्या प्रश्नातली माहिती घेतलेली आहे. म्हणजे याच्यातल्या 15 पैकी 14 प्रश्नांचं डिस्कशन तर मी याआधी घेतलेल्या अनेक सिरीजमध्ये केलेलंच आहे. पेपर फोडणं ज्याला आपण म्हणतो ते करताच येतं एका अर्थानं. मग 24 एप्रिल जरी माहीत नसेल की हा राष्ट्रीय पंचायत राज दिन आहे, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय पंचायत राज दिन जरी आपल्याला माहीत नसेल एखाद्याला, तरी लॉजिकनी ते करता येतं का, कारण 73वी घटनादुरुस्ती कायदा ज्यानं पंचायती राज व्यवस्थेला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस प्रदान केला,
त्याचं ते विधेयक जे आहे ते पी.व्ही. नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये कसं कसं पारित झालं याच्याविषयीचे अनेक प्रश्न मी यापूर्वी डिस्कस केलेले आहेत किंवा आपण ते बघत असतो. म्हणजे काय, 73वी घटना दुरुस्ती कायदा कसा पारित झाला आणि त्याच्या तारखा काय आहे. लोकसभेमध्ये 22 डिसेंबर 1992ला ते विधेयक पारित होतं. राज्यसभेमध्ये 23 डिसेंबर 1992ला ते विधेयक पारित होतं. त्याच्यानंतर त्याला काय आहे, 17 राज्यांची, भारताच्या त्यावेळेच्या 17 राज्यांची संमती मिळते आणि राष्ट्रपती 20 एप्रिल 1993ला त्याला असेंट देतात, संमती देतात. अँड दॅट केम इन टू फोर्स ऑन 24 एप्रिल 1993. म्हणजे 24 एप्रिल 1993ला ही जी 73वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे, ज्यानं पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला, तो लागू झाला. 24 एप्रिल 1993. हा प्रश्न आयोगानं अनेकदा विचारलेला आहे. MPSCचा जो जुना सिलेबस आहे त्यातला जो GS2चा पेपर आहे, त्याचा आता शेवटची मेन जी आहे ती या पूर्वनंतर होईल, त्या पेपरमध्ये अनेकदा या तारखा विचारल्यात. लोकसभेत ते विधेयक कधी पारित झालं, राष्ट्रपतींनी त्याला संमती कधी दिली, 20 एप्रिल 93ला दिली, आणि लागू कधी झालं, 24 एप्रिल 1993. आणि त्या दिवसाची आठवण म्हणून 24 एप्रिल 1993ची आठवण म्हणून 24 एप्रिल हा दिवस सन 2010 पासून, सन 2010 पासून राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. पंचायत राज जे काही मिनिस्ट्री आहे त्याच्याकडून याचं वेगवेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन जे आहे ते केलं जातं. लक्षात येतंय, बेसिक माहिती आहे, याच्यासाठी तो दिवस पाठ करण्याची गरज नाही. बघा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. टोटल किती आहे, 6 राज्य आहेत. सध्याचं जर आपण पाहिलं तर टोटल किती आहेत, 6 राज्य. पहिलं आपल्याला लक्षात पाहिजे, महाराष्ट्र आपलंच राज्य आहे. महाराष्ट्र 78 इतके आपल्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे, महाराष्ट्र. मग खाली साऊथमध्ये कोण आहे, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगा दोन्ही आहेत. म्हणजे आंध्र प्रदेशपासून निर्माण झालेलं तेलंगा आणि आंध्र प्रदेश ही दोन्ही आहेत, आणि आणखी कर्नाटक आहे. म्हणजे साऊथमध्ये आंध्र तेलंगणा जी एकमेकांमधून वेगळी झालेली आहेत, आंध्र तेलंगणा कर्नाटक, मध्ये महाराष्ट्र, आणि वरती यूपी बिहार म्हणजे उत्तर प्रदेश बिहार वरती, महाराष्ट्रामध्ये आणि आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक. 3 1 4 अधिक 2 6 स्टेट्स आहेत. मग याच्यातलं उरलेलं कुठलं आहे, केरळ आणि राजस्थान. क आणि ड मध्ये ते नाही. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल खूप सोपं हे इतकं ते आहे. आर्टिकल 169, आर्टिकल 169 मध्ये ज्याला आपण काय म्हणतो, क्रिएशन ऑर अबॉल्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची तरतूद आहे. 169 आर्टिकल 169 घटक राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करणे किंवा ती रद्द करणे किंवा बरखास्त करणे, आणि ते करण्याचा अधिकार कोणाला असतो, भारताच्या संसदेला असतो. भारताच्या संसदेला घटक राज्यांमध्ये विधान परिषद स्थापन करणे किंवा असलेली विधान परिषद संपवणे याचा अधिकार आहे. त्या संबंधित विधानसभेने तसं रेझोल्युशन पारित केल्याच्या नंतर अशा पद्धतीने पार्लमेंट ते करत असतं. 169. आणि या विधान परिषदेची मॅक्सिमम सदस्य संख्या किती असते, तर त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 1/3 इतकी त्यांची मॅक्सिमम सदस्य संख्या असते. मिनिमम सदस्य संख्या त्यांची 40 इतकी आहे. पण हे झालं मॅक्स आणि मिनिमम, म्हणजे कमाल आणि किमान. पण मग ती याच्यामधली ॲक्च्युअल किती असते तर ते ठरवण्याचा अधिकार हा भारताच्या संसदेलाच असतो. आणि बाकी आपल्याला माहिती आहे की विधान परिषद हे अपर हाऊस आहे, विधानसभा हे लोअर हाऊस आहे. ते इनडायरेक्टली अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे त्याचे सदस्य निवडून दिले जातात आणि ते कधीही डिझॉल्व्ह होत नाही, जसं विधानसभा डिझॉल्व्ह होऊन सार्वत्रिक निवडणुकीला तुम्हाला सामोरं जावं लागतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 याच्यामध्ये सुद्धा 61वी घटना दुरुस्ती, पहिला जो आहे, पहिली जी दुरुस्ती 1988. खरं तर घटना दुरुस्ती लिहिल्यानंतर साल द्यायला पाहिजे, हा प्रघात आहे. आयोग तो पाळताना इथं दिसत नाही, पण हरकत नाही. 61वी घटना दुरुस्ती कायदा 1988 जो लागू झाला 1989 मध्ये, त्याच्यामध्ये काय आहे की मतदारांचं वय हे 21 वरनं 18 इतकं करण्यात आलं. 21 वरनं 18. आणि ही माहिती आपण अनेकदा यापूर्वी बोललेलो आहोत. कुठे, कारण याचमुळे मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आणि तुमचं जे इलेक्शन कमिशन जे सिंगल मेंबर होतं, म्हणजे एकच मुख्य निवडणूक आयुक्त होते, ते 1 वरून 3 इतकं करण्यात आलं. नंतर परत ते रद्द झालं, मग 3 वरून 1, मग पुन्हा 1 वरून 3, हा पुढचा भाग आहे. पण 1 फ्रॉम 1 to 3 करण्याचं कारण मेजर म्हणजे ही
61वी घटना दुरुस्ती होती. म्हणजे अ चा जो पर्याय आहे हा 3, मग अ चा 3 असणारा जो काही पर्याय आहे तो एकच आहे. म्हणजे 61वी घटना दुरुस्तीला मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले, अ चं 3 एकच पर्याय त्यांनी दिला आहे. म्हणजे पहिलं बघितल्या टिक करून पुढे जाता यायला हवं. अभ्यास करणं ही एक वेगळी गोष्ट आहे, दिलेला डेटा प्रोसेस करणं, रिव्हिजन करणं ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि परीक्षेमध्ये स्ट्रीट स्मार्ट असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. जो अभ्यास करतो तो स्ट्रीट स्मार्ट असतोच असं नाही, आणि ते स्ट्रीट स्मार्ट होणं जे आहे ना ते अधिकाधिक सरावातनं केलं जातं. आणि त्यामुळं मी नेहमी सांगतो अधिकाधिक टेस्ट पेपर सोडवले पाहिजे. पूर्वीच्या उपक्रमातही मी तेच सांगायचो. बरेच लोक म्हणतात की नाही मग तुम्ही टेस्ट सिरीज घेता सर म्हणून तुम्ही असं बोलता. काही हरकत नाही, तुम्ही झेरॉक्स सेंटरला जा, आमचे जे पेपर्स असतात ते झेरॉक्स सेंटरला जा, तिथून झेरॉक्स काढून आणून घरी वेळ लावून सोडवले पाहिजेत, दिलेल्या वेळेमध्ये सोडवले पाहिजेत आणि चेक करून घेतले पाहिजेत, आणि काय आपली रँक आहे आणि काय नाही ते बघितलं पाहिजे. 60 मिनिटाचा आहे तर 60 मिनिटातच, असं नाही की काय पाय पसरून बसलोय 3-4 तास सोडवतच चाललोय, मध्ये चहा पिऊन आलो, मध्ये पोहे खाऊन आलो, असं करता कामा नये. दिलेल्या वेळामध्ये बॅक टू बॅक 5, 6, 7, 8 काय ज्या काही टेस्ट असतील त्या सोडवणं आणि त्याचे एक ॲव्हरेज मार्क काढणं फार फरक होत नाही. त्यामुळे टेस्ट सोडवणे, अभ्यास करणे, सिलेबस बघणे, जुन्या प्रश्नपत्रिका बघणे, जुन्या प्रश्नपत्रिका सिलेबसच्या आधारावर पुस्तकं ठरवणे, रिव्हिजन्स करणे, रिव्हिजन करून टेस्ट देणे, टेस्टमध्ये आलेल्या मार्कांवरनं पुन्हा रिव्हिजन करणे, आपल्या चुका ज्या आहेत त्याची रेमेडी त्या रेक्टिफाय करणे, पुन्हा टेस्ट देणे आणि फायनली पेपरला जाणे. हाच सिव्हिल सर्व्हिसेसचा कोणत्याही परीक्षेचा क्रम असायला पाहिजे. आणि टेस्टिंग हे मला या सगळ्यातलं महत्त्वाची स्टेज वाटते, म्हणून माझा जास्तीत जास्त भर हा टेस्टिंगवर, किंवा आमचा भर हा सुभाष IAS मध्ये सुद्धा टेस्टिंगवरच राहणार आहे. इथे सहज दिसतंय अ चं 3, पुढे बघायची गरजच नाही. म्हणजे उत्सुकता म्हणून पण नको, हॉलच्या बाहेर निघाल्यावर बघतो उत्सुकता काय आहे, मला काय आहे ब क ड मध्ये काय दिलं ते मी घरी गेल्यावर बघतो, परत बघायचंच नाही मला, इतकं मी शुअर आहे. मग जर पुढे बघितलं तर काय आहे, ब 44वी घटना दुरुस्ती 1978. मग ह्यानं आर्टिकल 71 मध्ये चेंज केलं बघा, 71 मध्ये चेंज केलं आहे आर्टिकल. यानी 71 मध्ये चेंज काय की त्यांनी सबस्टिट्यूटच केलंय, ते 71 जे काही आर्टिकल आहे ते सबस्टिट्यूटच केलंय, दुसरंच तिथे टाकलं. काय म्हटलं तिथे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांबाबत जर काही वाद निर्माण झाला तर तो वाद निराकरण त्याचं करण्याचा अंतिम निर्णय हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे असेल. 71 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीने केलेला हा बदल जो काही आहे तो हा महत्वाचा मुद्दा. पण मग आता यांनी मध्येच तिथे प्राईम मिनिस्टर पण एक पद टाकलंय. खरं तर प्राईम मिनिस्टर आणि स्पीकर, पंतप्रधान जे काही पद आहे, आणि स्पीकर हे काय की ते लोकसभेच्या सदस्यांमधून निवडून येतात, आणले जातात. पंतप्रधान हे पुन्हा काय आहे राष्ट्रपतींकडून नेमले जातात. तर त्याची अशी कुठली मेथड नाहीये. ज्याला आपण म्हणतो विरोधी, जो काही पक्ष मेजॉरिटीचा असतो त्याच्या लिडरला ते बसवलं जातं. जिथे मेजॉरिटी स्पष्ट दिसत नाही तिथे राष्ट्रपती पंतप्रधान पदावर व्यक्तीला बसवतात आणि नंतर त्याला मेजॉरिटी सिद्ध करायला लावतात. त्यामुळं असं कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत फार आपल्याला तिथे क्लिअर करता येत नाही, पण MPSCनी त्यांच्या स्टाईलनुसार ते करून दिलंय. जर टेक्निकली बघायचं ठरलं तर प्राईम मिनिस्टर आणि स्पीकरच्या पदासाठी इलेक्शन पिटिशन ही हायकोर्टामध्ये सुद्धा जाता येतं. त्यामुळे ठीक आहे, आता त्यांनी मिक्स करून दिलंय. जास्त मी खूप पॉलिटीच्या खोलात, कॉन्स्टिट्यूशनच्या खोलात जात नाही, नाहीतर ते खूप वाढेल. त्याच्यावर आपण पुढे कधीतरी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये बोलू. आत्तापुरता हा पर्याय आपण आता स्वीकारूया. पण 44ने 71 मध्ये वेगळं हे केलेलं आहे, आणि प्राईम मिनिस्टर आणि स्पीकरच्या बाबतीतचा सोर्स जो आहे तो वेगळा आहे. मग त्यात रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आणि अशा अनेक गोष्टींची चर्चा आपल्याला करावी लागते, तिथे मी आत्ता जात नाही. 41वी घटना दुरुस्ती कायदा 1976 काय आहे, राज्य लोकसेवा सेवा आयोगातील सदस्यांचे जे काही वय आहे ते 60 वरून 62 वर्ष केले. आणि केवळ राज्य लोकसेवा आयोगाचं आहे का ते, तर JPSC जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा तो येतो. आणि हे आर्टिकल जे आहे याच्यामध्ये त्यांनी जो चेंज केलेला आहे ते आर्टिकल कितवं येतं, मग आर्टिकल 316 आय थिंक 316 मध्ये तो चेंज या 41व्या घटना दुरुस्तीने केलेला आहे. आणि 73वी घटना दुरुस्ती मगाशीच आपण पाहिलं की त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56.
हा अगदी प्लेन आहे, याच्यात काय फार चर्चा करायची गरज नाही. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य, कुठलंही पंचायत राजचं पुस्तक घेतलं की त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे अधिकार, ग्रामपंचायतीचे कर्तव्य, सरपंचाचं हे, उपसरपंचाचं काय, अविश्वास ठराव, या गोष्टी दिलेल्या असतात. फक्त जे काही आहे की प्राथमिक शाळांवर देखरेख करणे अयोग्य विधान जे आहे ते त्या याच्यामध्ये येत नाही. फार डिस्कस करायची गरज नाही. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते? हा प्रश्न सुद्धा मी ज्या काही जुन्या टेस्ट सिरीज घेतल्यात त्याच्या पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला अनेकदा सापडेल. रादर सरकारी या कमिशन माझं फेवरेट कमिशन, मी अनेकदा त्याच्यावर प्रश्न घेत असतो केंद्र राज्य संबंधांमध्ये, की केंद्र राज्य संबंधी शिफारशी करण्यासाठी न्यायमूर्ती RS सरकारिया, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन बसवण्यात आलं 1983 साली, आणि 1988 साली त्यांनी त्यांच्या रेकमेंडेशन्स दिल्या. आणि या कमिशनचे इतर 2 सदस्य होते B शिवरामन आणि SR सेन. त्यामुळं रामासुब्रमण्यम हे त्याचे सदस्य नाहीत. असे प्रश्न तुम्हाला माझ्या पूर्वीच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला पॉलिटीच्या सेक्शनमध्ये सापडतील, की RS सरकारिया, B शिवरामन आणि SR सेन. महत्त्वाच्या शिफारशी काय आहेत? एक 4-5 जरी डिस्कस करायच्या म्हटल्या तर परमनंट इंटरस्टेट काउन्सिल आर्टिकल 263 अंतर्गत ती स्थापन करावी अशी शिफारस त्यांनी दिली. आर्टिकल 356 अंतर्गत जे काही आहे जे तुमच्यामध्ये राष्ट्रपती राजवट जी लागू केली जाते तिचा वापर हा अधिक काळजीपूर्वक किंवा स्पॅरिंगली केला जावा अशी शिफारस त्यांनी केली आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवांचं बळकटीकरण करावं अशी शिफारस त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर रोल ऑफ राज्यसभा, राज्यसभेची जी काही भूमिका आहे किंवा त्यांचा जो रोल आहे त्याच्यामध्ये काहीही चेंज करण्यात येऊ नये अशा अनेक महत्त्वाच्या शिफारशी या सरकारी आयोगानं केलेल्या आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58, प्लेन फॅक्च्युअल प्रश्न आहे. आर्टिकल 324 ते 329, 324 टू भाग 15, 324 ते 329 इलेक्शन्स निवडणुकांविषयीचं हे चॅप्टर, आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 324 मध्ये तुमचं येतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. मग जर तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या संदर्भात काही ड्युटीज आणि पॉवर्स विषयी चेंजेस करायचे असतील तर तुम्ही भाग 15 मधल्याच आर्टिकल 324ला तिथे डील करणार आहात. इलेक्शन कमिशन कोणाकोणाचे निवडणुका कंडक्ट करते? भारताची संसद, घटक राज्यांची विधिमंडळ, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद आणि घटक राज्यांची विधिमंडळं. लोकल बॉडीजच्या ज्या इलेक्शन आहेत ते भारताचा निवडणूक आयोग कंडक्ट करत नाही. त्यासाठी स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. मी जी सध्या NCERT सिरीज इथे घेतोय, जे लोक ती फॉलो करत असतील तर त्यांच्या लक्षात येत असेल की किती सगळी माहिती त्या NCERTतली इथे कंबाईनच्या पूर्वमध्ये पण येते, कारण राज्य निवडणूक आयोगाचा मुद्दा सुद्धा तिकडे आलेला आहे. लक्षात येतं. सो आर्टिकल 324 भाग 15. नेक्स्ट 59 काय म्हटलंय? निवडणूक आयोगाची अचूक जोड्या लावा. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक, रुसो. मग आता अनेक लोक विचारतात, सर पॉलिटीमध्ये मेजर प्रश्न कॉन्स्टिट्यूशनचे येतात, मग एखादा असा प्रश्न येतो विचारवंत थिंकर, जणू काही पॉलिटिकल सायन्सचा पेपर आहे, तर ह्याच्यासाठी मी काय वाचू? काहीही वाचायचं नाही. अशा पद्धतीने एखाद दुसऱ्या अपवादात्मक प्रश्नांकरिता आपले सोर्सेस खूप वाढवायचे नाहीत. स्टेट बोर्डांच्या पुस्तकामध्ये काही एक उल्लेख आपल्याला आढळतात, राज्यशास्त्राच्या पुस्तकात तिथे जेवढी माहिती दिलेली आहे ती लक्षात राहिली तर राहिली. पण एखादा काहीतरी असा उडाणटप्पू प्रश्न येतो, काहीतरी वाचलेलं असतं त्याच्यावरून तो प्रश्न ते टाकतात, तर त्याच्यासाठी काही लगेच सगळे थिंकर वाचायची गरज नाही. स्टेट बोर्डाच्या पुस्तकात जेवढे काही दिली आहेत तेवढे वाचले तरी सफिशियंट आहेत. बेसिक आहेत. थॉमस हॉब्स जो काही आहे तो इंग्लिश फिलॉसॉफर आहे, ते माहिती आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये जे येतं ब्रिटिश तत्वज्ञ लेवायथन नावाचं त्याचं जे काम आहे ते खूप फेमस आहे. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, इफेक्टिव्ह गव्हर्नमेंट असण्यासाठी त्याच्याकडे ॲब्सोल्यूट ऑथॉरिटी असावी असं मानणारा हॉब्स. जास्त मी त्यात जात नाही. फ्रेडरिक हायेक जो आहे त्याची इकॉनॉमिक थिअरी आहे, प्राइसेस जे बदलतात त्याच्यानुसार लोकांचे प्लॅन्स कसे अफेक्ट होतात हे सांगणारा हायेक. रॉबर्ट नॉझिक जो आहे थिअरी ऑफ जस्टिस त्याची फेमस आहे. आणि रुसो, ज्याला फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, फ्रेंच विचारवंत, सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार नावाची जे काही संकल्पना मांडणारा असा रुसो. फार त्याच्यात डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? अत्यंत वाईट भाषेत फ्रेम केलेला प्रश्न आहे, अत्यंत चुकीच्या भाषेत फ्रेम केलेला प्रश्न आहे.
संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष म्हणजे काय काय आहे कार्य, याचा काही अर्थच बनत नाही. गवा मावळणकर असं त्यांनी आन्सर दिलंय, ज्यांना जी.व्ही. मावळणकर दादासाहेब म्हणून पण ओळखलं जायचे, कधी कधी दादासाहेब मावळणकर असं म्हणून पण त्यांना ओळखलं जातं. भारताच्या पहिल्या लोकसभेचे सभापती जे आहेत, म्हणजे स्पीकर ऑफ प्रोव्हिजनल पार्लमेंट, म्हणजे हंगामी संसदेचे पण ते सभापती होते आणि पहिली लोकसभा जी आली आपली निवडणुकीनंतर त्याचे पण ते सभापती होते. आता गवा मावळणकर हे उत्तर दिले, तर गवा मावळणकर कोण आहेत? त्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली 1946 ते 1950 त्याचं जे लेजिस्लेटिव्ह ऑर्गन होतं, लेजिस्लेटिव्ह ऑर्गन म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट, भारतीय स्वातंत्र्य कायदा, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947नं भारताच्या संविधान सभेच्या स्ट्रक्चरमध्ये अनेक चेंजेस केले. त्यापैकी एक महत्त्वाचा चेंज होता तो म्हणजे भारताची संविधान सभा ही लेजिस्लेचर म्हणूनही काम करेल, कायदे मंडळ म्हणूनही काम करेल आणि घटना निर्माण करण्याचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणूनही काम करेल. मग लेजिस्लेचर म्हणून जेव्हा ती काम करेल तेव्हा त्याच्या अध्यक्षपदी असतील गवा मावळणकर, आणि घटना समिती किंवा संविधान सभा म्हणून काम करेल तेव्हा त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात येतंय? तर हा याच्यातला फरक जो आहे तो, आणि त्या अर्थाने तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. कोणत्या कार्याविषयी? तर लेजिस्लेटिव्ह कार्याविषयी. कदाचित त्यांच्याकडून ते मिसिंग झालं असावं. बाकी मग राजेंद्र प्रसादांच्या ज्या समित्या आहेत ते स्टिअरिंग कमिटी, सुकाणू समितीचे ते अध्यक्ष होते, फायनान्स आणि स्टाफ कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग, राष्ट्रीय झेंड्याविषयीची जी तात्पुरती समिती आहे राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते. B.R. आंबेडकर आपल्याला माहिती आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समितीचे अध्यक्ष होते, आणि जवाहरलाल नेहरू युनियन पॉवर्स कमिटी आणि युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी अशा महत्त्वाच्या 2 समित्यांचे अध्यक्ष ते होते. सो गवा मावळणकर हे लेजिस्लेटिव्ह ऑर्गन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे काही होतं त्याचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेट्समध्ये फारसा त्यांचा सहभाग नाही. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या लेजिस्लेचरच्या अध्यक्षपदी ते राहिलेले आहेत. प्रश्न अत्यंत लूजली विचारला गेलेला आहे, भाषाच नाही, अत्यंत म्हणजे चांगला जर शब्द वापरायचा ना तर ही भाषा घाणेरडी भाषा आहे. म्हणजे लक्षात आलं, चांगल्या शब्दात जर बोलायचं म्हटलं की अत्यंत लूज फ्रेम केलाय. अधिकारी निवडीच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्या प्रकारचा प्रश्नांचा दर्जा राखतो आहे, अगदी MPSCच्या मुख्य परीक्षेत सुद्धा, पूर्व परीक्षेत सुद्धा, कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत सुद्धा त्याला तोडच नाही. म्हणजे इतका निष्काळजीपणा जो आहे, ढिसाळपणा, त्याला काहीच करू शकत नाही. म्हणजे याला स्टार मार्क सुद्धा आलेला नाही की व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग. प्रश्नाची भाषा तरी त्यांनी व्यवस्थित ठेवायला हवी. 61 संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला. हाही अत्यंत वाईट भाषेत काढलेला पेपर आहे हा प्रश्न. सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा, आता उत्तर दिलंय ऑक्टोबर 1947. सल्लागार शाखा असं म्हणण्यापेक्षा, ब्रँच किंवा काय असं जे म्हणण्यापेक्षा, ॲडवायझरी ब्रँच जे शब्द घटनेच्या संदर्भात वापरले जात नाही ते उगीच स्वतःच्या मनाने विचारण्याचं काहीच कारण येत नाही. जर आपण टप्पे पाहिले संविधान सभेच्या कामकाजाचे तर 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं. 22 जानेवारी 1947ला ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन किंवा तो उद्दिष्टांचा ठराव अडॉप्ट झाला, स्वीकृत करण्यात आला. त्याच्यावरती चर्चा झाली, ही एक स्टेज झाली. त्याच्यानंतर कमिटी स्टेज आणि या सगळ्या डिबेट्समध्ये 30 ऑगस्ट 1947 पर्यंत ते सगळं डिबेट जे आहे ते चाललं. त्याच्यातून काही ना काही मुद्दे बाहेर आले. याच्यावर आधारित म्हणजे या 30 ऑगस्ट 1947 पर्यंत झालेल्या चर्चेला, त्याच्या कन्क्लुजन नंतर B.N. राऊ जे संविधान सभेचे ॲडवायझर होते, कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर, त्यांच्या अंडर किंवा त्यांनी स्वतः, ज्याला आपण एक अर्थी म्हणूया कारण त्यांचं सिंहाचा वाटा त्या सगळ्या याच्यामध्ये आहे, कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर असलेल्या B.N. राऊ यांनी या सगळ्या आधीच्या 30 ऑगस्ट 1947 पर्यंत झालेल्या चर्चेवरती आधारित एक कॉन्स्टिट्यूशन, ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते तयार करून दिलं आणि ते ऑक्टोबर 1947ला सबमिट केलं ड्राफ्टिंग कमिटीकडे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनची एक स्टेज 30 ऑगस्ट 47ला ते संपतं, त्याच्यावरती आधारित एक मसुदा जे आहे तो त्यांनी तयार केला B.N. राऊंनी, जे ॲडवायझर होते, आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या ड्राफ्टिंग कमिटीकडे सुपूर्त केला.
लक्षात द्या, ती तारीख येते किंवा तो महिना येतो ऑक्टोबर 1947. आणि या ड्राफ्टिंग कमिटीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ड्राफ्टिंग कमिटीने BN राव यांच्याकडून आलेल्या मसुदा संविधानाचा वापर करून किंवा आधीच्या सगळ्या चर्चांचं हे करून डिबेट्स नंतर काय आहे, स्वतःचं एक मेजर ड्राफ्टिंग कॉन्स्टिट्यूशन हे 21 फेब्रुवारी 1948ला सादर केलं. असा हा थोडक्यात क्रम आहे. आणि त्यांना विचारायचं, BN राव हे जे ॲडवायझर होते त्यांनी त्यांचं ड्राफ्ट जो आहे, त्यांचा जो खरडा आहे तो कधी दिला, तर तो ऑक्टोबर 47ला दिला आहे. परंतु तसं स्पष्ट विचारायला हवं होतं. लक्षात येते. पुढचं म्हणजे ते ब्रँच वगैरे म्हणणं थोडंसं कॉन्स्टिट्युशनली इनकरेक्ट ठरतं. नेक्स्ट 62 भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, राज्याच्या धोरणाकरिताची मार्गदर्शक तत्वे, अनुच्छेद 36 ते 51. हे प्रश्न सुद्धा मी अनेकदा टेस्ट सिरीजमध्ये पूर्वी घेतलेले आहेत आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, DPSPच्या प्रत्येक आर्टिकलला पाठ करणं गरजेचं आहे. कारण त्या आर्टिकल्सवर, त्याच्या क्रमांवर, कुठल्या आर्टिकलमधले कुठलं प्रिन्सिपल आहे याच्यावरती प्रश्न येत आहेत. आर्टिकल 36 स्टेटची व्याख्या, जशी आर्टिकल 12 ते 35 मध्ये 12 मध्ये फंडामेंटल राईट्स भाग 3 मध्ये दिली आहे, तशी 36 मध्ये स्टेटची व्याख्या. 37 मध्ये नेचर ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, की काय नेचर आहे ते जस्टिसिएबल नाहीत, त्याच्या विरुद्ध तुम्ही न्यायालयात दाद मागू शकत नाही. आणि मग 38 ते 51 मध्ये तुमची येतात, ज्याची विभागणी अभ्यासकांनी समाजवादी तत्व, गांधीवादी तत्व आणि लिबरल इंटेलेक्च्युअल तत्व अशी केलेली आहे. परंतु त्याच क्रमाने ते तिथे असतील असं नाही. मग याच्यातली मेजर जी काही आहेत त्यांनी काढून दिलेली आहेत. इथं जर पाहिलं तर सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्यानंतर जर पाहिलं म्हणजे आपण क्रमानं जर गेलो तर 44 ते क मधलं अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण, प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ SC ST अँड अदर वीकर सेक्शन्स, आर्टिकल 46. त्याच्यानंतर ब जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड पब्लिक हेल्थ, हे येतं 47 मध्ये. आणि त्यानंतर जे येतं पर्यावरणाचे रक्षण व सुधारणा, आर्टिकल 48A, जे टाकण्यात आले 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे, प्रोटेक्शन ऑफ अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ, ज्याला एन्व्हायरमेंट अँड सेफगार्ड ऑफ फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ, वने आणि वन्यजीव यांना सुरक्षितता देणे, 48A, जे 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेलं आहे. आणखी महत्वाची कुठली आहेत, आर्टिकल 40 है ना, ज्याला आपण म्हणतो की विलेज पंचायत, गांधींच्या त्या याच्यावर जे येतं, ज्याच्यावर पंचायत राज उभा राहतं. आर्टिकल 50 मध्ये सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह, 42व्या घटना दुरुस्तीने टाकलेलं 43A, पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट. अनेक महत्वाची आहेत. तर ते सगळी मी 42नी कुठली टाकली आहेत, 44नी कुठली टाकली आहेत, ते सगळं दिलं. किंवा 45 0 ते 6 अर्ली चाइल्डहुड केअर, 86व्या घटना दुरुस्तीने केलेला चेंज जो आहे तो. अनेकदा DPSP विषयी मी बोललेलो आहे की त्यातली सगळी आर्टिकल्स ही पाठ करून ठेवायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणांविषयक अहवाल टिंब मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. जुलै 1918, टू बी व्हेरी स्पेसिफिक 8 जुलै 1918. ऑगस्ट 1917 मध्ये मॉन्टेग्यू जो आहे, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड मध्ये मॉन्टेग्यू हा तुमचा सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे, चेम्सफर्ड हा तुमचा व्हाईसरॉय आहे. या मॉन्टेग्यूनी तिकडचं जे हाऊस ऑफ कॉमन्स आहे ब्रिटनचं कनिष्ठ सभागृह, तिथं घोषणा केली की भारताला आपण आता जबाबदार सरकार, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देणार आहोत. आणि या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड यांचा जो अहवाल आहे, यांचा जो रिपोर्ट आहे, तो प्रसिद्ध करण्यात आला 8 जुलै 1918ला, ज्याच्यावरती आधारित तुमचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 भारत शासन कायदा तयार होतो, जो लागू होतो 1921 मध्ये, जो लागू होतो 1921 मध्ये. आणि तो जो आहे तो रिपोर्ट येतो तुमचा 8 जुलै 1918 रोजी. लक्षात येतंय, हा असा त्याच्यातला घटनाक्रम आहे. मग आता रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटची तुम्ही घोषणा केली, मग काय काय दिलं, साधारणतः त्यांनी काय केलं की ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे भारताचं, ते पहिल्यांदा 2 प्रकारच्या लिस्टमध्ये त्यांनी विभागलं, सेंट्रल लिस्ट आणि प्रोव्हिन्शियल लिस्ट. जसं आज युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट आहे ना, तसं सेंट्रल लिस्ट आणि प्रोव्हिन्शियल लिस्ट, केंद्रीय यादी आणि प्रांतिक यादी, अशा पद्धतीने पहिल्यांदा त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनचं विषयांचं वाटप केलं.
त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की प्रोव्हिन्सेसच्या प्रांतांच्या पातळीवरती 2 प्रकारचे विषय केले, की एक आहे तुमचे ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स आणि दुसरे आहेत तुमचे रिझर्व्ड सब्जेक्ट. ट्रान्सफर्ड सब्जेक्टची साधी जबाबदारी ही लोकनिर्वाचित असलेल्या किंवा मिनिस्टर्सकडे थोडीशी देण्यात आली. आणखी काय आहे, केंद्रीय पातळीवर काय त्यांनी पहिल्यांदा बायकॅमरलिझम द्विगृही कायदे मंडळाची रचना पहिल्यांदा त्यांनी आणली. डायरेक्ट इलेक्शनची काही तत्व, थेट निवडणुकीची काही तत्व त्यांनी आणली. काही लिमिटेड बेसिसवर म्हणजे टॅक्सेशन, पैसे या बेसिसवर लोकांना वोटिंगचे अधिकार या कायद्यानं दिले. आणखी काय तरतूद केली त्यांनी, तर कम्युनल इलेक्टोरेट जे आहे किंवा कम्युनल रिझर्वेशन जे आहे तर ते थोडंसं एक्सटेंड करून काही आणखी समुदायांना त्यांनी दिलं. आणि त्याच्यानंतर हाय कमिशनर ऑफ इंडिया लंडन इथं या नवीन पदाची निर्मिती जी आहे त्यांनी केली. पब्लिक सर्व्हिस कमिशन तुमच्याशी संबंधित जे आहे, लोकसेवा आयोगाच्या फॉर्मेशन बद्दलचं एक प्रोव्हिजन त्यांनी दिलं, जो लोकसेवा आयोग पुढे 1926ला तयारही झाला. अशा मेजर काही ना काही ज्याला आपण म्हणतो तरतुदी ज्या आहेत या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 जो या मॉन्टेगी चेम्सफोर्ड सुधारणा म्हणूनही ओळखला जातो त्याने केलेला आहेत. आणि शेवटचा प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न आहे, समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट. आपल्याकडे एक असतं युनियन लिस्ट ज्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असतो. दुसरं असतं स्टेट लिस्ट राज्यसूची ज्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार घटक राज्यांच्या विधिमंडळांना असतो. आणि तिसरं असतं तुमची कॉन्करंट लिस्ट समवर्ती सूची ज्याच्यावर हे दोन्ही प्लेयर कायदे करू शकतात. एकाच विषयावर दोघांनी केलेले कायदे जर कॉन्फ्लिक्ट करत असतील तर संसदेने केलेला कायदा हा प्रिवेल राहतो. मग समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश नाही, टोल जे आहे ते स्टेट लिस्ट राज्य सूचीमधला तो विषय आहे. 65वा प्रश्न मी घेतला, 64 राहिला बरं का, तो आपण हे झाल्यावर घेऊया, सुटला माझ्याकडून तो. तर 65 मध्ये काय, तिथे आपण आधीची चर्चा करूया की स्टेट लिस्ट जी काही आहे त्याच्यामधला विषय आहे तो तुमचा टोल. लक्षात येतंय. आता फॉरेस्ट सारखा विषय म्हणजे जंगल हा तुमचा समवर्ती सूचीत आहे. 5 विषय असे होते जे स्टेट लिस्ट मधनं समवर्ती सूचीमध्ये करंट लिस्टमध्ये गेले होते. त्यापैकी एक आहे फॉरेस्ट, दुसरा आहे एज्युकेशन, हेही विचारू शकतात. शिक्षण आत्ता समवर्ती सूचीमध्ये आहे, फॉरेस्ट समवर्ती सूचीमध्ये, दिवाळखोरी नादारी हे तर आहेतच, करारनामे आहेतच. पण जे 5 विषय स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये गेले ते म्हणजे तुमचं फॉरेस्ट, तुमचं एज्युकेशन, तुमचं वेट्स अँड मेजरमेंट वजनं आणि मापं, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स जे काही वन्य पशु आहेत त्यांचं प्रोटेक्शन, आणि ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस न्यायिक जे काही प्रशासन आहे ते. हे 5 विषय स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये गेलेले आहेत. आणि मध्ये जो सुटला होता 64वा प्रश्न तो आपण बघूया, ते स्वाईप झालं माझ्याकडून वेगात. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे. अगदी भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 फंडामेंटल राईट्स, अनुच्छेद 12 राज्याची व्याख्या, अनुच्छेद 13 लॉ काय आहे त्याची व्याख्या, 14 ते 18 राईट टू इक्वॅलिटी, 19 ते 22 राईट टू फ्रीडम, 23-24 राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन शोषणाविरुद्धचा हक्क, 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 29-30 काय आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि 32 संविधानिक उपायांचा हक्क राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी. मग कुठली चुकीची आहे, भेदभाव करण्यास मनाई राईट टू इक्वॅलिटी मधला आर्टिकल 15, स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट काय आहे एनी सिटीजन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, सेक्स, कास्ट और प्लेस ऑफ बर्थ, धर्म, वंश, जाती, लिंग किंवा जन्मस्थळ, ओनली केवळ याच मुद्द्यावर राज्यसंस्था कुठल्याही नागरिकाबरोबर भेदभाव करू शकत नाही. आर्टिकल 15 संमेलनाचा हक्क, आर्टिकल 19 मध्ये 6 स्वातंत्र्य जी आहेत, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आर्टिकल 19(1)(a) मध्ये जे ABCD असे येतात, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, राईट टू असेंबल सभा स्वातंत्र्य, त्यानंतर राईट टू फॉर्म असोसिएशन संघटना स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्याला त्यांनी संमेलन असं पण म्हटलेलं आहे, राईट टू मूव्ह फ्रीली संचार स्वातंत्र्य, राईट टू रिसाइड ओव्हर राहिवास स्वातंत्र्य, आणि राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन व्यवसाय स्वातंत्र्याची 6 स्वातंत्र्य आर्टिकल 19 मध्ये येतात. जीवित संरक्षणाचा अधिकार आर्टिकल 20 मध्ये येत नाही. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे आर्टिकल 21 मध्ये येतं. आर्टिकल 21 मध्ये जे आहे ते राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे येत असतं. आर्टिकल 20 जे त्यांनी दिलंय प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस,
प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस, गुन्ह्यांबाबत जी दोषसिद्धी केली जाते, जे दोषारोपण केलं जातं त्या संदर्भात असणारी सुरक्षितता आर्टिकल 20 मध्ये आहे, ज्याच्यात मग तुम्हाला नो एक्स पोस्ट फॅक्टो, नो डबल जीओपार्डी, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन अशा प्रकारचं प्रोटेक्शन मिळत असतं. आणि आर्टिकल 22 जो स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन जे आहे ते येतं. त्यामुळं क जे आहे ते चुकीचं आहे. आणि घटनात्मक उपायाचा अधिकार आर्टिकल 32 की इतर मूलभूत हक्कांना प्रोटेक्ट करणारा मूलभूत हक्क, ज्याच्यानुसार व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाऊ शकते आणि मग ही न्यायालय रिट्स म्हणजे परमादेश त्या अधिकारांसाठी देऊ शकतात. हा झाला 64 आणि 65 आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. ही झाली तुमची 51 ते 65 पॉलिटीचे 15 प्रश्न जे आहेत ते 2023चा पेपर. अशा पद्धतीने गेल्या 5 वर्षांचे 10 वर्षांचे पेपर जे आहेत ते डिस्कस केले पाहिजेत. कंबाईन पूर्वपरीक्षेसाठीची टेस्ट सिरीज सुभाष आयएसच्या ॲपवर लवकरच सुरू होईल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सुभाष आयएसच्या टेलिग्राम चॅनलवर लवकरच मिळेल. शेड्यूल आणि हे सगळं त्याच्यामध्ये येईल. आणखी काही नवीन उपक्रम घेऊन आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.